मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण हॉलमध्ये सकाळी सकाळी बसलेले असतात. पूर्ण आजी कल्पनाला विचारतात, काय ग आज प्रताप लवकर गेला का ग? त्यावेळी कल्पना म्हणते, हो त्यांना फॅक्टरीमध्ये ना काहीतरी अर्जंट काम होतं, त्यामुळे ते सकाळीच गेले. तर प्रिया सुद्धा मध्येच म्हणते, हो ना, अश्विन सुद्धा लवकरच पहाटे निघून गेला, कारण काल म्हणत होता काहीतरी एक पेशंट क्रिटिकल आहे म्हणून. तेवढ्यातच विमल तेथे येते आणि सर्वांना चहा कॉफी वगैरे देते आणि पुन्हा किचनमध्ये जाते. मग सायली तेथे येऊन विचारते, आई कल्पनाला विचारते, आई आज काहीतरी गोडाच करूयात का? घरामध्ये खूप आंबे आहेत, त्यामुळे आंबावडी बनवायची का? तेव्हा पूर्ण आजींना आता आंबावडी खायची असते आणि त्यांचा चेहरा क्षणातच खुलतो. कल्पना हे पाहते तर पूर्ण आजी गप्प राहतात आणि मग त्यानंतर प्रिया ही मनातच विचार करते की कशाला हवंय ही आंबावडी वगैरे, गोडाधोडाच करण्यासारखं काही घडलंय का घरात? असं म्हणून ती रागातच सायलीकडे पाहते आणि या दोघांना केसमध्ये काही नवीन पुरावा मिळाला की काय असाही मनात विचार करत ती पुन्हा सायलीकडे आश्चर्याने पाहते, कारण आज सायली एवढी खुश का हेच तिला कळत नाही. त्यानंतर थोडीशी कल्पनाला घाबरून पूर्ण आजी म्हणतात, हे बघ कल्पना, मी नाही काही गोडाच खाणार बाई, तर तुम्हीच माझ्यावर ओरडत बसता. तेव्हा कल्पना हसूनच पूर्ण आजींकडे पाहते. तेथे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही येतात. मग अर्जुन सायलीला म्हणतो, बायको आम्ही येतो हा. तेव्हा सायली विचारते, आज कोर्टात जाण्याची तारीख आहे ना? मग अर्जुन म्हणतो, हो, पण चैतन्याने आजची डेट आहे ना ती मॅनेज केली आहे, पण त्या अगोदर एक महत्त्वाची मीटिंग आहे आमची, त्यानंतर आम्ही कोर्टात जाऊ आणि आपण तिकडेच कोर्टामध्ये भेटू. तेव्हा सायली शांतपणे हो म्हणते. तर प्रियाला आता खूप टेन्शन येतं, नक्की कोर्टामध्ये कशासाठी जाणार आहेत हे दोघे आणि कोर्टाची तारीख यांनी कशासाठी मिळवली असेल? यांच्या हाती काही पुरावा तर लागला नाही ना याची भीती सततच तिच्या मनात असते. त्यानंतर चैतन्य सायलीला म्हणतो, वहिनी तुम्ही ना नवऱ्याची काळजी करू नका, अजिबात मी आहे ना त्याच्याबरोबर, कारण मी त्याला आज खाऊ घालणार आहे. तेव्हा सायली म्हणते, पण डबा तयार आहे, आलेच हा मी. तेव्हा चैतन्य म्हणतो, वाह क्या बात है. विमल ही त्या दोघांचाही डबा घेऊन येते. मग ते दोघेही आता थँक्यू असं म्हणतात. त्यावेळी सायली सांगते, हे पहा, दोघांना पुरेल ना एवढा डबा मी दिलाय आणि भूक लागली की अगदी वेळेत खाऊन घ्या. तेव्हा अर्जुन कौतुक दुकानेत सायलीकडे पाहतो आणि विचारतो, बायको एवढ्या सकाळी लवकर उठून तू डबा सुद्धा तयार केलास, तू ना एकदम सॉलिड आहेस हा. असं म्हणून तो सर्वांसमोरच तिचं कौतुक करतो. तेव्हा सायलीलाच ते कसं तरी वाटतं आणि मग ती म्हणते, पुरेपुरे हा, आता निघा बरं. मग तो म्हणतो, हो येतो हा. असं म्हणून तो कल्पनाच्या पाया पडतो आणि मग त्यानंतर पूर्ण आजींच्या सुद्धा आणि म्हणतो की काय यंग लेडी असं म्हणून तिच्या गालांचा तो किस सुद्धा घेतो आणि चैतन्यासोबत तेथून कोर्टात जायला निघतो. आणि चैतन्य तेथून गेल्यानंतर प्रियाच्या मनात शंकेची बाल चुकचुकते आणि ती म्हणते, या दोघांचाही मूड अगदी चांगला आहे म्हटल्यानंतर नक्कीच यांच्या हातात काही ना काही लागलं असणार. आता यांच बोलणं ना ऐकायलाच हवं असा प्रिया मनात विचार करते आणि सर्वांनाच सांगते की अरे बापरे, मला एक महत्त्वाचा कॉल येणार होता पण अजून आलाच कसा नाही. तेव्हा सायलीला समजतं की हेच नक्की की काय प्लॅन आहे, कारण आम्ही एवढे खुश आहोत ते पाहून हिच्या मनात नक्कीच काहीतरी शिजत असणार. मग आता ती हसतच तिच्याकडे पाहत असते. तेव्हा प्रिया म्हणते, कॉल तरी कसा येईल, कारण इथे नेटवर्कच नाहीये ना. मी आले हा, बाहेर जाऊन आले पटकन असं म्हणून अगदी धावतच ती निघालेली असते. मग सायली म्हणते, प्रिया अगं, नेटवर्क शोधण्यासाठी असं बाहेर धावत जाण्याची गरज नाही. अगं मगाशी माझ्या सुद्धा फोनच नेटवर्क गेलं होत आणि अर्ध्या मिनिटामध्ये पुन्हा आलं आणि नेटवर्कच. जाऊ दे ग, इस्त्रीवाल्याला देण्यासाठी कपडे काढून ठेवलेत का तू? अश्विन भाऊजींचे. मग सर्वजण प्रियाकडे पाहतच राहतात. प्रियाला आता सर्वांसमोर सायलीला काही बोलता सुद्धा येत नाही ना, तिला बाहेर सुद्धा जाता येत नाही. तिचा प्लॅन फेलच करत सायली म्हणते, असं काय करतेस ग प्रिया, आपला नेहमीचा इस्त्रीवाला येईल की नाही आता? मग अश्विन भाऊजींचे कपडे नको का इस्त्रीसाठी द्यायला? आणि म्हटलं, कसं आहे ना, तू घरच्यांसाठी एवढं काही करत असते म्हटल्यानंतर तुला हा रोजचा दिनक्रम माहीतच असेल ना. त्यावेळी पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही प्रियाकडे पाहतच राहतात. मग त्यानंतर प्रियाचा आता नाईलाज होतो आणि ती आता बाहेर जायचेच थांबते. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता एका कन्स्ट्रक्शन साईटवर आलेले असतात. अगोदर त्या बिल्डिंगकडे खूप वेळ पाहतच राहतात. त्यानंतर अर्जुन विचारतो, जेव्हा आपण हरीश लोकेशन काढलं म्हणजे ट्रेस केलं तेव्हा हे लोकेशन हेच होतं ना? चैतन्य म्हणतो, हो हेच होतं, पण ही तर अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग वाटते. अर्जुन मला आणि इथून कोणी मेसेजेस का करेल? तेव्हा अर्जुनला थोडा संशय आलेला असतो आणि म्हणून तो म्हणतो, चैतन्य आपण आतमध्ये जाऊयात आणि मग बघू. तेव्हा ते दोघेही तिकडे जाऊ लागतात. इकडे आता हरीश बनून जो मेसेजेस करत असतो अशोक काकांना, तो आता महिपतचा माणूस असतो आणि महिपतने सांगितल्याप्रमाणे तो आपलं सगळं काही सामान घेतो आणि पळून चाललेला असतो.
तर समोरूनच अर्जुन आणि चैतन्य दोघेही त्याच्याच दिशेने येत असतात. तर आता समोरून तो माणूस येतो आणि अर्जुनला जोरातच झडकतो. त्याच्या हातात जेवढं आहे ते सामान खाली पडतं. मग अर्जुन आणि चैतन्य त्याला सॉरी असं म्हणतात आणि त्याचं सामान उचलून देत असतात. काही वेळानंतर सामान आता घेत असताना त्याच्या लक्षात येतं की हे तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत आणि आपल्याला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्या मागावर सुद्धा असू शकतात. हे त्याला आठवल्यानंतर तो आता खूपच घाबरतो. तो घामाघूम होतो आणि आहे तेवढं सामान तेथेच टाकून आता तो पळणार असतो. अर्जुन म्हणतो अरे हे तरी घे असं म्हणून तो त्याच्याकडे आय कार्ड देत असतो, कारण अर्जुनच्या हाताला त्याचं आय कार्ड लागलेलं असतं. अर्जुन खूप वेळ त्याच्याकडे ते आय कार्ड देत असतो, पण तो एवढा घाबरलेला असतो की तो आता तेथून धुमस ठोकतो. अर्जुन म्हणतो अरे हे काय, तो हे आय कार्ड न घेताच गेला. मग आता चैतन्य सुद्धा अगदी त्याच्याकडे पाहतच राहतो, कारण तो त्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये जाऊन पळालेला असतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो हे काय, तो का पळाला बरं असं म्हणून त्याचं सहजच लक्ष आता आय कार्डकडे जातं. मग त्याला समजतं अरे बाप रे, हे तर हरीश शिंदेचं आय कार्ड आहे. म्हणजे हा खोटा हरीश शिंदे म्हणून जो मेसेजेस करत होता अशोक काकांना, तो हाच आहे. अर्जुनच्या सगळी गोष्ट आता लक्षात येते की तो एवढा का घाबरला आणि आपल्याला पाहून का पळाला. मग चैतन्य आणि अर्जुन आता क्षणाचाही विलंब न करता लगेचच त्या बिल्डिंगकडे धाव घेतात. इकडे हरीश अगदी आपली ताकदपणाला लावून त्या बिल्डिंगमधून पळत असतो. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य त्याचा पाठलाग करत करत त्याच्या पाठीमागे पळतात. त्यानंतर आता तो जो माणूस असतो ना, तो तेथे असणार एक हेल्मेट घेतो आणि स्वतः घालून तेथून जिन्याने पळू लागतो. तेव्हा चैतन्य देखील अर्जुनकडे एक हेल्मेट देतो. दोघेही ते हेल्मेट घालतात. चैतन्य आता त्याच्या पाठोपाठ त्याचा पाठलाग करू लागतो. अर्जुन तेथेच थांबतो आणि दुसरीकडून कुठे रस्ता आहे का, म्हणजे या माणसाला बरोबर घेरता येईल असा त्याचा विचार सुरू असतो आणि मग तो दुसऱ्या दिशेने धावू लागतो. आता खूप वेळ चैतन्याने त्याचा पाठलाग केल्यानंतर तो काही हाती लागत नाही. मग त्यानंतर तो आता समोर पाहतो तर समोरूनच अर्जुन येत असतो. अर्जुन चैतन्याने दोन्हीही बाजूंनी त्याला घेरलेलं असतं, दुसरीकडून पळण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचे सर्व रस्ते आता बंद झालेले असतात. त्यामुळे तो त्या दोघांना पाहून खूपच घाबरतो. वरच्या मजल्यावरून खाली पाहतो तर खूपच खोल असतं, त्यामुळे तो आता उडीत सुद्धा टाकू शकत नसतो. अर्जुन चैतन्य त्याच्याजवळ जाऊन उभे राहतात. त्याची दोघेही कॉलर पकडतात. अर्जुन आता त्याला प्रश्न विचारतो, कोण आहेस तू आणि कोणासाठी तू काम करतोस. तेव्हा तो माणूस सांगू लागतो मी तर इथे वॉचमन म्हणून काम करतो, माझं नाव पिंट्या आहे. त्यावेळी अर्जुन रागातच विचारतो मग हरीशचं आय कार्ड तुझ्याकडे आलंच कसं. तेव्हा आता तो खूपच घाबरतो की आता या दोघांना उत्तर काय देऊ, कारण अर्जुन चैतन्याने त्याला अगदी रंगेहात पकडलेलं असतं. दुसरीकडे प्रिया सायलीला सांगते की हो अगं मला माहीत आहे, कारण मी या घरची सून आहे ना, मग इथल्या बारीक सारीक गोष्टी मला नाही मग कुणाला माहीत असणार. तेव्हा सायली हसते आणि म्हणते अगं आत्ताच मी आणि विमलताई सगळ्यांच्या सवयींबद्दल बोलत होतो, पण गमती जमतीत हा पण मला कसं वाटतं माहितीये का, माझ्यापेक्षा सर्वात जास्त तुलाच घरातील सर्वांच्या सवयी माहीत असतील, हो की नाही विमलताई. तेव्हा विमल सुद्धा हसतच म्हणते हो हो अगदी खरं आहे. हा आता तन्वीताई तुम्हीच सांगा बरं, कोणाच्या काय काय सवय आहेत ते. तर पूर्णा आजी हसूनच म्हणतात अगं आमची तन्वी आहे ना, ती अगदी चडशी उत्तर देईल, कारण घरातील सर्वांच्या सवयी रोज बघून ओळखीच्या होतातच ना, हो की नाही तन्वी. तेव्हा प्रिया म्हणते हो ना, हो राहतात की लक्षात, कारण आता आपले बाबा त्यांना सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा कॉफी लागते आणि मग नंतर नाश्त्याबरोबर पुन्हा एकदा कॉफी लागते. तेव्हा पूर्णा आजी आणि कल्पना या दोघीही एकमेकींकडे आता आश्चर्याने पाहतात. तर सायली गालातच हसते, कारण प्रिया आता जे काही सांगणार असते त्यातल्या तिला काही सवय सुद्धा माहीत नसतात. त्यानंतर कल्पना हसूनच म्हणते अग तन्वी सकाळी उठल्यानंतर हे काहीच खात नाहीत अगं, ते अगोदर प्राणायाम करतात आणि मग नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांची पहिली कॉफी असते. तेव्हा प्रिया म्हणते होतेच ते कॉफी लागतेच ना, पण त्यांना मग सायली विचारते आई सकाळी उठल्यानंतर. तेव्हा प्रिया म्हणते की आई सकाळी उठल्यानंतर त्यांना पहिली कॉफी लागते. हा मी चुकूनच बाबा म्हणाले आणि खरं तर आईंनाच कॉफी हवी असते. तरीही पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. तर सायली आणि विमल या दोघीही सुद्धा एकमेकींकडे पाहत गालात हसतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात तन्वी अगं कल्पना सकाळी उठल्याबरोबर झाडांना पाणी घालते, ती म्हणत असते माझी झाडं तहानलेली आहे तर मी कशी पाणी पिऊ. तर प्रियाचा आता दुसऱ्या वेळी सुद्धा पचकाच होतो, मग तिचा चेहराच पडतो. तर पूर्णा आजी म्हणतात आणि तू काय म्हणते की कल्पना उठल्या उठल्या कॉफी पिते का, असं नाहीये इकडे. आता अर्जुन आणि चैतन्याने त्या माणसाला चांगलाच पकडवून ठेवलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन अरे मला नाही वाटत हा असा तोंड उघडेल. हा म्हणून अर्जुन म्हणतो मला माहिती आहे ना, पण तो कसा तोंड उघडेल असं म्हणून तो त्या पिंट्याला घाबरवत म्हणतो
दे टाकून याला अगोदर खाली असं म्हणून ते त्याला थोडासा धक्का मारतात तर पिंट्या खूपच घाबरतो आणि म्हणतात, नका मला सोडू नका, अजिबात सोडू नका, मी तुम्हाला सांगतो असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो। तेव्हा कुठे अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता त्याला सोडून देतात। तेव्हा आता कसा बसा अर्जुन आणि चैतन्याच्या तावडीतून तो थोडा वेळ सुटतो। अर्जुन म्हणतो, चैतन्य हरीशला कॉल कर रे। तेव्हा चैतन्य हरीशला कॉल करत असतो पण तो फोन बंद असतो। मग अर्जुनला अजून राग येतो। तो म्हणतो, एक काम कर पिंट्या, तुझ्याकडे जो फोन आहे ना तो माझ्याकडे दे। तेव्हा आता पिंट्या विचारतो, कोणता फोन? नाही माझ्याकडे कोणताच फोन। तेव्हा अर्जुन आता रागाच्या भरात सनकाच्या एक मुस्काटीत मारतो आणि विचारतो, असं नाही लक्षात येणार कोणता फोन आणि कोणतं काय? आता थांब, तुला खाली टाकतोच असं म्हणून अर्जुन पुन्हा एकदा त्याला तेथे घाबरवतो। मग आता पिंट्या खूपच घाबरतो आणि म्हणतो, देतो हा फोन देतो मी तुमचा असं म्हणून तो गुपचूपच मोबाईल काढतो आणि अर्जुनकडे देतो। अर्जुन चेक करून पाहतो तर त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असतो। त्याला तो जाब विचारत म्हणतो, काय रे, स्विच ऑफ करून ठेवला काय? आता मी करतो स्विच ऑन। तेव्हा अर्जुन हरीशला आता कॉल करायला सांगतो। चैतन्य त्याच्या मोबाईलवर कॉल करतो। तेव्हा आता अर्जुनला समजतं हाच तो खोटा हरीश म्हणून तो आता सनासन पुन्हा पिंट्याच्या कानाखाली मारतो आणि चैतन्याला थोडा खुणावतो। दुसरीकडे आता प्रिया म्हणते, अगं पूर्ण आजी, ज्याच्या त्याच्या सवय्या ज्याने त्याने बघाव्यात ना, कारण आता आई उठल्यानंतर पाणी पिते की नाही, झाडांना पाणी घालते की नाही, हे सगळं जाणून घेऊन मी काय करणार आहे सांग बरं, त्याने काही एवढा फरक पडतो का असं ती विचारते। तेव्हा फरक पडतो प्रिया असं सायली म्हणते, पण जेव्हा आई बाहेर झाडांना पाणी घालत असतात ना तेव्हा आपल्याला सर्व पूजेची तयारी सुद्धा करून ठेवता येते, म्हणजे देवाला ताजी फुलं सुद्धा मिळतात। तेव्हा सायलीच हे उत्तर ऐकून कल्पना गालातच हसते। तेव्हा पूर्णाजी विचारतात, अग तन्वी, तू आत्ताच म्हणाली ना की मला सगळ्यांच्या सवय माहीत आहेत म्हणून, आणि आता म्हणते की काय फरक पडतो म्हणून? प्रिया जरा घाबरते आणि म्हणते, तसं नव्हतं ग म्हणायचं मला पूर्ण आजी, मला एवढंच म्हणायचंय की मला अश्विनच्या ना सगळ्या म्हणजे सगळ्या सवय माहीत आहेत। आता मला सांगा, अश्विनच्या डाएटच कोण बघत बरं? मीच बघते ना, कारण काय आहे ना, त्याला व्यायाम करायला अजिबातच जमत नाही, मिळत नाही, त्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष तर द्यायलाच हवं ना। तेव्हा सर्वजण एकमेकींकडे पाहतच राहतात। मग कल्पना आश्चर्याने विचारते, काय ग अश्विनला खरंच वेळ नाही मिळत का व्यायाम करायला? तेव्हा प्रिया म्हणते, नाही ना मिळत वेळी। विमल म्हणते, तन्वी ताई, अहो अश्विन दादा रोज सकाळी सकाळी लवकर उठून व्यायाम करतात, कधी कधी मागच्या भागेत तर कधी गच्चीवर तर कधी कधी तुमच्याच खोलीत, आणि ते व्यायाम करायलायचा एकही दिवस कधीही चुकवत नाही। तेव्हा सायली विचारते, पण विमल ताई, हो हे हिला कसं माहीत असणार, कारण हिने पहाट कधी बघितली आहे का? त्यावेळी विमलसह सगळ्याच जणी आता तिच्यावर हसतात। इकडे अर्जुनने जो खोटा हरीश बनून मेसेज करत असतो ना, त्या पिंट्याला आता वाकूनच खाली बसवलेलं असतं आणि कान पकडायला सांगितलेले असतात, अगदी लहान बाळासारखे त्याला शिक्षा दिलेली असते। अर्जुनच्या हातात एक लोखंडी रड सुद्धा असतो। काही वेळानंतर तर चैतन्य त्याच्या सर्व सामान घेऊन येतो। मग आता अर्जुन म्हणतो, सामान घेऊन आलास ना, आता एक काम कर बरं, अगोदर इन्स्पेक्टर साहेबांना कॉल कर, कुठपर्यंत आलेत ना तेवढं बघ। तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेबांच्या गाडीचा आता आवाज येतो। पोलिसांची गाडी आल्याबरोबरच पिंट्या रडू लागतो आणि घाबरत कान पकडत म्हणतो, साहेब हो हे काय, मी काहीच केलेलं नाहीये। तेवढ्यातच पोलीस येऊन तेथे सुद्धा पोहोचतात। तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब तिथे आल्याबरोबर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस ना गेले कित्येक महिने हा हरीश बनून अशोकला मेसेजेस करत होता, तुम्ही आता याला अटक करा। तेव्हा आता पिंट्या म्हणतो, साहेब मी खरंच काही केलेलं नाहीये, साहेब खरंच मी काही केलेलं नाहीये असं पुन्हा पुन्हा तो स्वतःचा बचाव करत म्हणतो। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हवालदार याला घेऊन जा। मग आता दोन्हीही हवालदार पिंट्याला पकडतात आणि घेऊन चाललेले असतात। तेव्हा पिंट्याला घेऊन गेल्यानंतर चैतन्य सांगतो, हे सर्व सामान ना हरीशचंच आहे, तेव्हा हे सर्व सामान एव्हिडन्स म्हणून आम्हाला ताब्यात घ्यावंच लागेल असं इन्स्पेक्टर साहेब सांगतात। अर्जुन सांगतो, पण यामध्ये माझ्या केसचे जे एव्हिडन्स आहेत ते मला आता शोधावे लागतील आणि काही इम्पॉर्टंट मिळालं तर मला आत्ताच ते कोर्टामध्ये प्रेझेंट सुद्धा करता येईल। तेव्हा चैतन्य सांगतो, हे पहा प्लीज, आम्ही सगळं पेपरवर्क करतो, पण हे सामान्य आमच्याकडेच राहू द्या। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे पहा तुम्हाला सुद्धा माहीत आहे की आम्हाला हे करणं शक्य नाहीये। तेव्हा अर्जुन आणि चैतन्य जरा घाबरतातच, जर यातलं काही आपल्याला सामान पाहताच आलं नाही तर यामध्ये महिपत हा दोषी आहे, आपण सिद्ध कसं करायचं, आणि हा महिपतचाच माणूस आहे। मग अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात। इकडे सायलीने प्रियाला चांगलाच घरातील सर्वांसमोर जबरदस्त टोमणा मारलेला असतो की तुला पहाट तरी माहीत आहे का? तेव्हा प्रिया रागातच दातोट खात विचारते, काय काय म्हणालीस तू, मला माहीत आहे
हा पहाट आणि मी बघते नेहमी असं म्हणून ती आई पूर्ण आजी अश्विनचे म्युझिक लावून व्यायाम करतो ना. ते म्युझिक मीच सिलेक्ट करून देते त्याला. मग कल्पना पुन्हा गालात हसते तर सायली आता थोडीशी मोठ्याने हसते आणि म्हणते प्रिया म्युझिक अगं कसलं संगीतन कसलं काय अगं अश्विन भाऊजी व्यायाम करताना कधीही संगीत वगैरे ऐकत नाहीत कारण त्यांचं लक्षण पूर्णपणे व्यायामाकडेच असतं. तर पूर्ण आजी सुद्धा प्रियाला विचारतात काय ग मी कधी कोणती गोळी घेते हे सुद्धा तुला माहीत नाही कारण त्या दिवशी तू चुकीची गोळी मला देऊन दाखवून दिलंचस ना. तेव्हा आता लगेच पूर्ण आजींना ते आठवतं की कशाप्रकारे मला हिने चुकीची गोळी दिली होती आणि मी खाणार तितक्यात माझ्या कल्पनाने ते पाहिलं होतं. हो तेव्हा प्रिया आता एक्सप्लेनेशन देऊ लागते आणि म्हणते नाही ग पूर्ण आजी मला सगळं माहीत असतं पण असं अचानक घरातल्यांच्या सवयी विचारल्यामुळे माझा जरा गोंधळच उडला. तेव्हा कल्पना म्हणते तन्वी अगं नवीन सून जेव्हा लग्न करून घरी येते ना तेव्हा तिचं कसं अगदी सगळीकडे चौफेर लक्ष असायला हवं म्हणजे मग तिला आपोआपच सगळं कळतंच. प्रियाला टोमणा मारून कल्पना तिच्याकडे पाहते तेव्हा पूर्ण आजी सुद्धा म्हणतात आणि मग सगळ्यांच्या सवयी पाढ्यासारख्या अगदी धडाधड बोलून बोलून सुद्धा दाखवता येतात कारण आता तुझं हे ततप झालं ना तसं नाही होत. मग तेव्हा प्रियाचा आता चेहराच पडतो. मग कल्पना हसते आणि म्हणते पूर्ण अहो काही हरकत नाही अहो. जेव्हा लग्न करून मी घरी आले ना तेव्हा तरी कुठे मला सगळ्यांच्या सवयी माहीत होत्या पण मी हळूहळू शिकलेच ना आणि मग तन्वी सुद्धा शिकेल तसं हळूहळू. इकडे इन्स्पेक्टर साहेब आता अर्जुनला म्हणतात तुम्हाला चेक करायचं असेल तुम्हाला 10 मिनिटाची वेळ नक्कीच देऊ शकतो. तेव्हा अर्जुन चैतन्य ग्रेट असं म्हणतात आणि त्या खोट्या हरीश पिंट्यात सामान चेक करू लागतात. तेव्हा अर्जुन प्रत्येक आता त्याचे कपडे सर्व सामान चेक करत असतो आणि चैतन्याला म्हणतो यामध्ये चेक केल्यानंतर आपल्याला काही ना काही नक्कीच सापडेल. चैतन्य आता खूप वेळ अर्जुन आणि चैतन्य दोघेही ते सामान चेक करत असतात पण त्यांच्या हाताला अजूनपर्यंत काही लागत नसतं त्यामुळे ते दोघेही आता खूपच नाराज होतात आणि एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर ते दोघेही उठून उभे राहतात आणि काहीच कसं सापडलं नाही याचा विचार करतात. अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि मग त्याच टेन्शनमध्ये तो जरा पुन्हा एकदा सामानाकडे पाहतो तर त्यामध्ये अगदी छोटीशी डायरी त्याला सापडते. तेव्हा तो ती डायरी आता हातात घेतो आणि चैतन्याला म्हणतो बघ ही डायरी. तेव्हा त्या डायरीमध्ये नक्की काय आहे अर्जुन पाहत असतो. त्यामध्ये एक चिठ्ठी असते. तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये हरीशने आता लिहिलेलं असतं की मला कबुली जबाब द्यायचा आहे. मधुभाऊंसारख्या देव माणसाला मी खूप मोठी शिक्षा दिली म्हणजेच माझ्याकडून चूक झाली. त्यांच्या विरोधात मी खोटी साक्ष सुद्धा तिकडे कोर्टामध्ये दिली. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो म्हणजे हरीश ही चिठ्ठी अरे हरीशने लिहिली आहे. चैतन्य पुढे आता अर्जुन वाचू लागतो ज्या माणसाने मला आसरा दिला नवीन आयुष्य दिलं त्याच्याबद्दल मी कोर्टामध्ये अगदी खोटंच बोललो. मला माझी चूक सुधारता आली तर किती बरं होईल कारण देव मला कधीही आयुष्यात माफ करणार नाही. मग त्यानंतर अर्जुन तारीख अगदी निरखून पाहतो आणि म्हणतो चैतन्य यावर्षीची तारीख आहे ना ती हरीशच्या मर्डरच्या काही दिवस अगोदरची आहे. याचा अर्थ हरीश परत कोर्टात जाऊन त्याची साक्ष सुद्धा बदलणार होता. हे या चिठ्ठीमुळे नक्कीच प्रूव्ह करता येईल. तेव्हा अर्जुन आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो ही चिठ्ठी ना तुम्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा त्याने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल की हे हँडरायटिंग हरीशचंच आहे कारण या डायरीमध्ये हरीशने खूप काही लिहून ठेवले आणि त्यांना ते मॅच सुद्धा करता येईल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब चिठ्ठी ताब्यात घेत अर्जुनला सांगतात हे सामान ही डायरी मी ताबडतोब फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवतो. तेव्हा अर्जुन सांगतो त्याने हे सुद्धा सिद्ध होईल कन्फर्म होईल की हा पेपर खूप जुना आहे म्हणजे ही चिठ्ठी हरीशने तो जिवंत असतानाच लिहिली आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात आम्हाला हे सामान घेऊन ताबडतोब आता निघावे लागेल. अर्जुन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तेवढ्यातच हवालदार सुद्धा तेथे येतात. मग ते सर्व सामान आता त्यांना उचलून घ्यायला सांगतात. तेव्हा अर्जुन त्यांना रिक्वेस्ट करतो की मला रिपोर्ट लवकरात लवकर द्या कारण आज एव्हिडन्स म्हणून मला पटकन ते कोर्टामध्ये सबमिट करायचे आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो मी प्रयत्न करतो. सर्व सामान घेऊन आता इन्स्पेक्टर साहेब हे त्यांच्या सहकार्यासमवेत आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात. तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. चैतन्य आता आपल्याला फक्त एकच गोष्ट करायला हवी ही कन्स्ट्रक्शन साईट कोणाची आहे आणि हा पिंट्या इथे नक्की का लपला होता. इथून पुढे सगळं काही सोपं होईल जर ही इन्फॉर्मेशन मिळाली तर. तेव्हा महानगरपालिकेमध्ये आता जो कॉन्टॅक्ट करतो ना मी त्याच्याशी बोलतो आणि विचारून घेतो म्हणजे लगेचच समजेल की बिल्डिंग ही कुणाच्या नावावर आहे. तेव्हा अर्जुन सांगतो हो लगेच कर बरं फोन. तेव्हा चैतन्य क्षणातच मोबाईल काढतो आणि लगेच तिकडे फोन करतो आणि गुप्तना फोन करत मी गडकरी बोलत असल्याचं सांगतो. आपली ओळख सांगितल्यानंतर तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे असं म्हणतो कारण एसपी रोडवर एक अंडर कन्स्ट्रक्शन साईट आहे ती कुणाच्या नावावर आहे आणि त्या बिल्डिंगबद्दल काही
डिटेल्स मिळाल्या तर खूप बरं होईल. तेव्हा आता त्याला तिकडून गुप्ते सांगतात की कुणाच्या नावावर नक्की ही बिल्डिंग आहे. तेव्हा तो आता फोन ठेवतो. अर्जुन विचारतो काय रे, कुणाच्या नावावर ही बिल्डिंग आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो एसएस बिल्डर. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येत नाही पटकन नक्की एसएस बिल्डर म्हणजे तर साक्षी शिखरे असं नाव या नाव असतं. तर अर्जुन आता चैतन्याकडे पाहतच राहत. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये हेरन बसते. अर्जुन कोर्टाला सांगतो हरीशचा खून होऊन सुद्धा खोटा हरीश बनून हा अशोकला मेसेजेस पाठवत होता. आणि हा ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता ती महिपत शिखरेची कन्स्ट्रक्शन साईट होती. त्यामुळे महिपत शिखरे यांची दोन्ही केसेससाठी कसून चौकशी व्हावी. तेव्हा जज साहेब मंजूर असाता म्हणतात. तर महिपत आणि साक्षी खूपच घाबरतात. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी